विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। मित्रांनो नमस्कार, मी योगेश गायके, पोलीस स्टेशन घनसांगवी। आज पोलीस दलामध्ये पोलिसांना काम करत असताना अनेक असणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याचे असणारे जे दुष्परिणाम आहेत ते सरळ सरळ जनतेवर पडत असताना दिसतात, पोलिसांच्या प्रतिमेवर सुद्धा ते पडत असताना दिसतात। पाठीमागे पोलीस स्टेशनला आमच्याकडे एक गुन्हा दाखल झाला, कलम 363। एका व्यक्तीचा असणारा जो मुलगा आहे तो मुलगा बेपत्ता झाला होता आणि त्यांनी त्या मुलाचा शोध घेतला, त्यांना तो मुलगा मिळून आला नाही आणि म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन एक मुलगा बेपत्ता झाल्याच्या संदर्भात तक्रार दाखल केली। पोलिसांनी त्याचा तपास केला, इन्व्हेस्टिगेशन केलं। पोलिसांना तपासामध्ये ही गोष्ट निदर्शनास आली की तो असणारा जो मुलगा आहे जो बेपत्ता झालेला आहे तो ज्या दिवशी बेपत्ता झाला त्या दिवशी संध्याकाळी रात्री 10 वाजता 2 मुलांच्या सोबत होता आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला। आता ते असणारे जे 2 मुलं आहेत त्या गावचे, त्या 2 मुलांना पोलिसांनी काय केलं, आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना बोलून घेतलं, म्हणजे घेऊन आलो। त्यांची आम्ही चौकशी करत होतो। मला तुम्हाला हे सांगायचं आहे, त्यांची आम्ही चौकशी करत असताना अनेक लोकांनी त्या चौकशीमध्ये अडथळे आणले। पहा, त्या गावातील असणारे कार्यकर्ते, आजूबाजूचे असणारे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले। त्यांनी सांगितलं, साहेब त्या मुलांचा या प्रकरणामध्ये काही एक संबंध नाहीये, त्या मुलांना तुम्ही टॉर्चर करू नका, त्या मुलांना तुम्ही त्रास देऊ नका, त्या मुलांना तुम्ही सोडून द्या। इतर असणाऱ्या मोठ्या नेत्यांना सुद्धा फोन लावले, त्यांचे सुद्धा फोन आले, परंतु त्यामध्ये आमचे असणारे त्या काळात आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री पतंगे साहेब होते। एक अत्यंत धाडशी असणारं व्यक्तिमत्व, परिस्थितीला सामोरं जाणार। त्यांनी या सगळ्या लोकांची समजूत काढली, परंतु मुलांना मात्र सोडलं नाही आणि शेवटी आम्ही चांगल्या प्रकारे त्या मुलांकडे एक चौकशी केली आणि तो गुन्हा उघड आला। त्या मुलांनी सरळ सरळ सांगितलं की त्या मुलामध्ये आणि आमच्यामध्ये एक प्रकारे वाद झाला आणि वाद झाल्यामुळं आम्ही त्या मुलाचा खून करून टाकला, त्याच्या डोक्यात दगड घातला आणि डोक्यात दगड घालून त्याला एका ऊसाच्या शेतामध्ये टाकून दिलं। त्यानंतर आम्ही आमचं एक पथक त्या गावामध्ये पाठवलं आणि आम्हाला त्या ठिकाणी ती बॉडीसुद्धा ऊसामध्ये त्या मुलाची मिळून आली आणि अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचा 302 सारखा जो गुन्हा आहे तो डिटेक्ट करण्यासाठी आम्हाला एक प्रकारे यश प्राप्त झालं। लोकांनी आमच्यावर कौतुकाचा वर्षाव केला, वरिष्ठांनीही आम्हाला विशिष्ट प्रकारचे बक्षिसं दिले। पण याद्वारे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्या ठिकाणी पतंगे साहेब जे होते ते धाडसी स्वरूपाचे एक अधिकारी होते। त्यांनी कोणत्याही प्रकारचं जे बर्डन आहे ते बर्डन घेतलं नाही, त्यांनी असणारा त्यांचा तपास कसून केला आणि शेवटी गुन्हा डिटेक्ट झाला। अनेक असणारे जे राजकीय स्वरूपाचे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्यांच्यावर बर्डन आणायचा प्रयत्न केला। जर पतंगे साहेबाच्या ऐवजी जर एखादा हलक्या काळजाचा एखादा ऑफिसर जर त्या ठिकाणी असता तर ते असणारे जे 2 मुलं आहेत चौकशीला आणलेले, त्यांची अत्यंत कमी क्षुल्लक अशी चौकशी करून त्यांना सोडून दिलं असतं आणि हा गंभीर स्वरूपाचा असणारा जो गुन्हा आहे कदाचित तो डिटेक्ट पण झाला नसता। आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये अनेक असे गुन्हे आहेत, अनेक असणारे तपासी कामलदार आहेत, अनेक असणारे प्रभारी अधिकारी आहेत, त्यांना अशा प्रकारची अडचण येते। एखादा गंभीर स्वरूपाचा पोलीस स्टेशनला एखादा गुन्हा दाखल झाला, प्रकरण दाखल झालं, तो डिटेक्ट करायचा हे पोलिसासमोर एक प्रकारे आव्हान असतं। पण हे आव्हानाला सामोरं जात असताना अनेक लोकांची एक वेगवेगळ्या प्रकारे चौकशी करावी लागते। चौकशीला लोक आणले, एखाद्या माणसाला चौकशीला आणलं का त्याच्यासाठी लगेच 10 कार्यकर्ते पुढे येतात, पोलीस स्टेशनला येतात, त्या व्यक्तीला सांगतात अरे घाबरू नको, आम्ही तुमच्यासोबत आहोत। तर मोठमोठ्या नेत्याचे सुद्धा फोन आणले जातात आणि शेवटी ज्या व्यक्तीला चौकशीला आणलेला आहे तो असणारा व्यक्ती सुद्धा जर त्याला कदाचित ह्या गोष्टीविषयी काही माहीत असलं तो सुद्धा काही सांगत नाही। वरून फोन आल्यामुळं, कार्यकर्त्याचंही प्रेशर असल्यामुळं त्या ठिकाणी बरेच असणारे जे गुन्हे आहेत ते अनडिटेक्ट राहतात, त्याची कसून चौकशी होत नाही। आज कलम 302 असेल, कलम 379 असेल, कलम 380 असेल, कलम 395 असेल, 96 असेल,
कलम 420 असेल, अनेक अशा प्रकारचे गुन्हे असतात. फसवणुकीचे गुन्हे असतील, चोरीचे गुन्हे असतील. दुर्दैवाची गोष्ट तुम्हाला सांगतो, एखादा असणारा व्यक्ती गुन्हेगार आहे हे माहीत असताना सुद्धा त्याच्या बचावासाठी अनेक लोक येतात समोर. एखाद्या माणसानं गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे, चोरी केलेली आहे, आणि असा व्यक्ती पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीसाठी लोक पोलीस स्टेशनला येत आहेत. लोक पोलीस स्टेशनला येऊन प्रभारी अधिकारी असेल, तपासी कामलदार असेल, त्याला बर्डन आणत आहेत. विशिष्ट असणाऱ्या राजकीय मोठमोठ्या व्यक्तीचे फोन आणत आहेत. किती गंभीर स्वरूपाच्या समस्या आहेत. आणि चांगले असणारे प्रकरणं की जिथं डिटेक्शन व्हायचं आहे, जिथं गुन्ह्याचा तपास व्हायचा आहे, जिथं कुठंतरी पोलिसांना एक क्ल्यू मिळणार आहे, एक सुराग मिळणार आहे, आणि त्या सुरागातून पोलीस त्या गुन्ह्याचा तपास करणारे, डिटेक्शन करणार आहेत आणि एखाद्या कोणत्या तरी व्यक्तीला न्याय देणार आहेत, तर हे डिटेक्शन होत नाही. आणि कुठेतरी तपास भरकटला जातो, कुठेतरी तपासाची दिशा चुकली जाते आणि तो गुन्हा तसाच अनडिटेक्ट राहतो. जामसमरचं पाठीमागं मूर्ती चोरीचं आमच्या पोलीस स्टेशनला एक प्रकरण घडलं. जामसमरच्या असणाऱ्या भगवान श्रीरामाच्या ज्या मूर्ती आहेत त्या चोरीला गेल्या. अक्षरशः त्याच्यामध्ये अत्यंत कसं लावून तो गुन्हा जालना पोलिसांनी LCBनं डिटेक्ट केला. वास्तविक अगोदर तो गुन्हा आमच्या पोलीस स्टेशनकडे होता आणि आम्ही प्रत्यक्ष त्याच्यामध्ये डिटेक्शन करण्यासाठी प्रयत्नशील होतो. आमचे असणारे प्रभारी अधिकारी प्रयत्नशील होते, श्री महाजन साहेब. अहो, प्रचंड त्रास झाला. एखादा असणारा सर्वसामान्य व्यक्ती आहे की तो रात्री 12च्या नंतर जागतोय. मूर्त्या ह्या रात्री 12 ते 5च्या दरम्यान गेलेल्या आहेत. मग 12 ते 5च्या दरम्यान एखादा व्यक्ती रात्री जागा आहे आणि याची माहिती आम्हाला मिळालेली आहे. त्या रात्री जागा आहे तो व्यक्ती. बाबा तू रात्री जागा का आहेस हे विचारण्यासाठी त्याला पोलीस स्टेशनला चौकशीला आणल्यानंतर त्याच्या पाठीमागे 10 15 लोकांनी पोलीस स्टेशनला यावं. वरच्या राजकीय असणाऱ्या लोकांचे फोन यावेत आणि सांगावं की याचा काही संबंध नाही ह्या प्रकरणामध्ये. अरे चला, कदाचित त्याचा संबंध असेल नसेल, पण पोलिसाचं असणारं जे काम आहे ते पोलिसांना प्रामाणिकपणानं करून द्यायला पाहिजे. पोलिसांनी असणाऱ्या प्रामाणिक कामामध्ये हस्तक्षेप करायला नाही पाहिजे. याच प्रकरणामुळं महाराष्ट्रामध्ये असेल, अगर भारतामध्ये असेल, अनेक असणारे जे गुन्हे आहेत ते अनडिटेक आहेत. कधी कधी पोलिसांनाही माहीत असतं की आरोपी कोण आहे. कधी कधी पोलिसांनाही माहीत चोरी कोणी केलेली आहे, पोलिसांनी माहिती आहे मर्डर कोणी केलेला आहे. फक्त त्याला आणायचंय आणि त्याच्याकडून वधून घ्यायचंय. पण प्रचंड कधी कधी असणाऱ्या हस्तक्षेपामुळं तो गुन्हा अनडिटेक राहतो, गुन्हा भरकटलेला राहतो. ही अत्यंत दुर्दैवाची अशा प्रकारची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांना, राजकीय नेत्यांना मी अंतःकरणातून हे सांगेल की बाबांनो, किमान एखादी गोष्ट जर खरी असेल किंवा त्याच्यामध्ये काही तर तथ्य असेल आणि या तथ्याला अनुसरून जर पोलीस नक्कीच चौकशी आणि तपास करत असतील तर त्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका. त्यांचं असणारं जे काम आहे ते प्रामाणिकपणानं करू द्या. अगोदर तुम्ही त्याची एक प्रकारे चिकित्सा करा की ज्या अर्थी पोलिसांनं ह्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्या अर्थी याच्या पाठीमागं नेमकं काही कारण आहे का. ज्या माणसाला चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्याचा ह्या गोष्टीची संबंध असू शकतो का. ज्या अर्थी पोलिसांनी याला चौकशीला बोलवलेलं आहे तो व्यक्ती आणि त्याचं आचरण कसं आहे, चांगलं आहे का, तो लबाड आहे का, तो चोट्टा आहे का, तो व्यसनाधीन आहे का, गावामध्ये त्याचं कॅरेक्टर चांगलं आहे का वाईट आहे, ह्या प्रकरणाशी तो संबंधित असू शकतो का. अगोदर याची चिकित्सा करावी आणि नंतरच पोलिसांना फोन करावा. एखादा जर चांगला व्यक्ती असेल खरोखर तर पोलिसाला रिक्वेस्ट करायला अडचण नाहीये. हा, पण माहिती आहे की हा लबाड आहे, पण तरी आपण पोलिसांना फोन करतोय, पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये, तपासामध्ये अडथळा आणतोय. याचा अर्थ त्यामध्ये पोलिसाचं नुकसान नाहीये. पोलिसाला फक्त त्या ठिकाणी अपयश येणार आहे, पण नुकसान कोणत्या तरी अशा एका व्यक्तीचं आहे की त्याच्यावर अन्याय झालेला आहे, कोणत्या तरी अशा व्यक्तीचं आहे की त्याचा असणारा जो मुद्देमाल आहे तो चोरीस गेलेला आहे, कोणत्या तरी अशा व्यक्तीचं आहे की त्याला न्याय पाहिजे, अशा व्यक्तीचं नुकसान आहे त्या ठिकाणी. आणि म्हणून जनता जनार्दनानं वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करावं, त्यांच्या कामामध्ये सहकार्य करावं आणि पोलिसाची असणारी जी प्रतिमा आहे ती उंचावण्यासाठी वेळोवेळी प्रयत्नशील असावं.
परत एकदा जनता जनार्दनाला माझा साष्टांग नमस्कार, माझा नमस्कार स्वीकार करण्यात यावा. जय हिंद, जय भारत. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.